नमस्कार नमस्कार मित्रांनो, होळीच्या आणि धुलीवंदनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धी, आनंदाचं जावो। आज आम्ही बनवतोय पुरणपोळी आणि कटाची आमटी आणि गुळवणी। तर ही रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। परत आम्ही जाणार आहोत। आमच्या सोसायटीमध्ये खाली होळी जाळतात, तिथे आम्ही जाऊन होळीचं दर्शन आणि घेऊन येणार आहोत। हे सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज बघायला भेटेल। आणि आज विशेष म्हणजे आज माझी आई माझ्याबरोबर आहे, गावावरून आलेली आहे। तिला बरं नव्हतं पण आता ती बरी आहे आणि माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये येते आणि ती मला ह्या पुरणपोळ्या बनवायला हेल्प करणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये माझी आई तुम्हाला दिसेल। ही आपण चण्याची डाळ घेतलेली आहे। ह्याला मी दुपारी 3 ते 4 तास झाले ही भिजवून ठेवली होती। आता ही चांगली भिजलेली आहे। चांगली भिजल्या कारणाने काय होतं, आपलं जे सारण आहे पुरण ते आपलं एकदम मऊशीर आणि स्मूथ होतं आणि शिजायला पण लवकर हेल्प होते आणि त्याची चव पण वेगळी लागते। जे आपण डायरेक्टली करतो म्हणजे त्याचं थोडं वेगळी चव असते आणि ह्याची थोडी वेगळी चव होते, जास्त काही फरक नसतो। पण आपल्याला हे मी ह्या पद्धतीने करते, कधी मला घाई असेल तर मी त्या पद्धतीने पण केलेल्या आहेत, पण मी आज ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे। आता आपण ही डाळ ह्याच्यात कुकरमध्ये टाकत आहोत। थोडंसं मीठ टाकत आहोत। भले हा गोडाचा पदार्थ आहे पण थोडंसं मीठ टाकणं ह्याच्यात जरुरी आहे। थोडीशी हळद टाकत आहोत आपण। आता आपण ह्याला 4-5 शिट्या काढत आहोत। आजी, हे काय करतेस तू? गुळ कापते बेटा। कशाला? पुरणपोळ्या, आज होळीचा दिवस आहे। हा, मग पुरणपोळ्याच बनवायच्या। अच्छा, त्यासाठी गुळ कापतेस? त्याच्यासाठी गुळ कापायचा। ओके ओके। होळीला आम्ही पुरणपोळ्या करतो। ओके, ठीक आहे। आणि हे पीठ ठेवलंय का? हे पीठ ठेवलंय, आता त्याच्यामध्ये ते पीठ बांधणार आणि त्याच्यानंतर पुरणपोळ्या करणार। ठीक आहे, चालेल। मज्जा येणार आहे आज खायला। आता आपण हे घेतलं आहे कणिक मळून घेऊया पुरणपोळीचं। ह्याच्यात मी घेतलं आहे 4 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैद्याचं पीठ। हे दोन्ही मिक्स करून आपल्याला आता हे पीठ मळायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यात टाकत आहोत ही हळद आणि थोडंसं मीठ टाकूया। जास्त मीठ टाकायची गरज नाही, थोडं मीठ टाकूया बस। हे 1 किलो पीठ झालं म्हणजे। आता हे कणिक आपण हे मळून घेऊया। आता आपण टाकत आहोत ह्याच्यामध्ये हे तेल। पीठ मळून झालेलं आहे आणि ह्याच्यात हे अजून तेल टाकूया। तेल जरा भरपूर टाकायचं, त्याने कसं होतं पीठ आहे ना एकदम स्मूथ होतं। हे बघा, असं तेल टाकायचं पूर्ण आणि पूर्ण ह्याला असं रगडायचं। हे बघा, असं पूर्ण ह्याला असं झालं पाहिजे एकदम। आता म्हणून झालं, ह्याला अजून चांगलं व्यवस्थित हे करून डो करून त्याचा ठेवून द्यायचं, त्याला 15 ते 20 मिनिटं टाकून ठेवून द्यायचा। तो चांगलं नरम होणार आणि त्यानंतर मग आपल्याला ते पुरणपोळ्या करायला घ्यायचे। आता याच्यात आपण वर हे तेल लावून ठेवूया। हे बघा, या असं पूर्ण ना असं ठेवायचं, 15 मिनिटाला ढाकून ठेवायचं पूर्ण। आपण ह्या डोला पूर्ण असं तेल लावून असं ठेवून देऊया, ढाकून 15 मिनिटं ठेवून देऊया। ठीक आहे, असं पूर्ण ह्याला तेलामध्ये असं लावून असं हे ठेवलं टाकून। ठीक आहे, हे आपलं एक पीठ मळून झालेलं आहे। त्याचे मी हे गोळे करून ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला पटापट लाटायला ते बरे पडतात। हे आपण गोळे करून ठेवले पिठाचे, 15 मिनिटं मुरवून ठेवलं आणि त्यानंतर त्याचं गोळे करून मी रेडी करून ठेवले। आणि हे आपली कटाच्या आमटीची वाटणाची तयारी केली। कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि आपली कोथिंबीर आणि टमाटर
हे सगळं ह्याचं भाजून त्याला मी रेडी करून ठेवलं. ह्याचं आपण आता वाटण करायचं आहे. आणि आता आपण हे वाटण करून घेऊया. हे वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये. कटाच्या आमटीची तयारी. हां, हे आता वाटण ह्याच्यात करून घेऊया. हे आपण याच्यात तेल टाकत आहोत. आता कटाच्या आमटीची तयारी करूया. हे तेल टाकलं, तेल गरम होऊ दे. आता आपण याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं तडतडलं की आपण हा मसाला जो आहे वाटण केलेला तो आपण त्याच्यात टाकू. हे आपण मिरची पावडर ह्याच्यात टाकत आहोत. हळद पावडर आणि धणे जिरे पावडर आणि हा आपला गरम मसाला. हा गरम मसाला याच्यात टाकत आहोत. गरम मसाला थोडा बऱ्यापैकी टाकायचा आणि ह्याला आता आपण घेऊया करून मिक्स. हे मिक्स करायचं पूर्ण तेल सुटेपर्यंत थोडंसं मसाला मिक्स करायचा. आणि ही ना काश्मीरी कलरसाठी काश्मीरी पावडर, काश्मीरी हिरवी मिरची पावडर. हे बघा, हे लाल काश्मीरी पावडर आपण ह्याच्यात टाकत आहोत. थोडी टाकायची, जास्त नाही, 1 चमचा टाकायची. कट होतं ना जे पाणी बॉईल करून चणे उकडून जे पाणी होतं बॉईल कट, तो आपण कट आता ह्याच्यात टाकत आहोत. बस आता हे एकदम मस्त बघा. बघा किती ठीक आहे बघा. जास्त पातळ नाही, जास्त घट नाही. हे ठेवायचं, हे असं ठेवायचं. आणि आता आपण ह्याला चांगला कट काढायचा आणि बारीक गॅसवर ठेवून द्यायचं. त्याला वरती तरी येत नाही तोपर्यंत. आता ह्याच्यात मीठ टाकून घेऊया स्वादानुसार. आपली डाळ जी शिजवलेली आहे त्याला ह्याला आपण हे पूर्ण असं पूर्ण बारीक केलं. मस्त डाळ शिजली बघा, किती एकदम भारी शिजली आहे. आणि ही डाळ आता आपण असं हे पूर्ण त्याला असं बारीक करून मग गॅसवर ठेवून त्याच्यात गूळ आणि ते सगळं आपण टाकूया. तुम्हाला दाखवते प्रोसेस पुढची मी. आता ही डाळ जी आपण बारीक करून घेतली ह्याच्यात आपण आता हे गूळ टाकून घेऊया. अर्धा किलो डाळ, अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गूळ आहे. जास्त म्हणजे पुरा अर्धा किलो नाही आहे, अर्धा किलोपेक्षा थोडा कमी होईल. छान झालं एकदम बारीक केलं, वाटायला जास्त त्रासच होणार. आता आपण याच्यात ते जायफळ किसून टाकूया. जायफळ जायफळ किसून झालेलं आहे. आता आपण त्याच्यात टाकूया इलायची पावडर. इलायची पावडर टाकूया, इलायची पावडर. आता याला छानपैकी आपण हे मिक्स करून घेऊया. हे मिक्स करून घेऊया छानपैकी. मी ह्याच्यात पाव किलो काळा गुळ, जे काळा गुळ जो असतो तो मी ह्याच्यामध्ये कापून म्हणजे ते किसून त्याच्यात टाकला होता. आता पाव किलो मी हे जी गुळाची म्हणजे जागरी पावडर ते मी आता त्याच्यामध्ये मिक्स करत आहे. कारण माझ्याकडे पाव किलोचा खडा होता तर माझ्याकडे जागरी पावडर पण होती, तर मी बोलले तर जागरी पावडर टाकूया थोडी आपण त्यामध्ये. मस्त छान झालं. जायफळचा सुगंध येतोय. जायफळ आणि इलायचीचा छान सुगंध येतोय.
होतं एकदम. आपण त्याला पूर्ण मिक्स केलं, हलवलं ना, पूर्ण गूळ त्याच्यामध्ये विरघळलं डाळीमध्ये. पुरा गूळ विरघळला, पुरा संपूर्ण गूळ हा त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आता ह्याला आपण थंड करून हे वाटून घेणार आहोत. पण मी हे मिक्सरमध्ये वाटते. काही लोक ते म्हणजे चाळण जी असते, जी माझ्याकडे आहे चाळण, हे काय ही चाळण आहे, ही माझ्याकडे चाळण आहे. ह्या चाळणीमध्ये करून ते असं वाटायचं असतं. पण मी काय चाळणीमध्ये आता वाटत बसणार नाही आहे, मी आता मिक्सरमध्ये वाटणार आहे. आता छान ह्याच्यात मिक्स झालेलं आहे. ह्याला आपण आता थंड करायला ठेवूया, थंड करून घेऊया. चण्याच्या डाळीचं जे आपण ते पण तर हे वाटून घेऊया.
कशी वाटते पुरणपोळी? आज ह्या ठिकाणी होळीचा दिवस आहे. होळी दहन करून आम्ही ह्या ठिकाणी आता आलेलो आहोत घरी. आणि आज स्पेशल होळीचं स्पेशल पुरणपोळी आणि कटाची आमटी आणि गुळवणी. स्पेशल गुळवणी दूध मला आवडतं. आणि आमच्या सौभाग्यवती सुरेखा हमेशा प्रत्येक वर्षी होळीला चांगल्या पद्धतीने ही पुरणपोळी करत असतात आणि ती मला आवडते. मी आता खाऊन त्याची खरी काय टेस्ट आहे ती मला आता कळणार आहे. ह्या वेळेची पुरणपोळी कशी आहे स्पेशल. तर याने दिव्याने ह्याच्यात थोडंसं सहभाग घेतलेला आहे. कारण तो सहभाग म्हणजे असा होता की स्पेशल काय बनवण्याच्या मागे. तर आता असा स्पेशल काय ते आपण जरा बघून घेऊया. वाव, क्या पुरणपोळी आहे. पुरणपोळी हवी ती अशी असावी. स्पेशल सॉफ्ट आहे ना. सॉफ्ट आणि गावठी गुळाची आहे. स्पेशली गावठी गुळ. गावठी गुळ ह्याच्यासाठी म्हणला जातो. ह्या ठिकाणी आज आमच्या मामी पण उपस्थित आहेत. Mother in law. आम्हाला त्यांचा आनंद द्विगुणी झाला. तर त्यांची प्लेट तुम्ही नाही वाटली. प्लेट आता वाढते ना. हा, वाढतं. आता बसणारच सर्व एकदम ठीक आहे खायला. ठीक आहे ठीक आहे. छान भावले. त्याबद्दल तुम्हाला आमच्या शुभेच्छा. हा. धन्यवाद. हा व्हिडिओ इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला खूप प्रतिसाद द्या. धन्यवाद.